जालन्यात पैसे दुप्पट करण्याचा आमिष दाखवत एकानं चौघांची फसवणूक करत 12 लाख रुपये लाटल्याची घटना घडली आहे। जालना शहरातील इंदेवाडी मध्ये ही घटना घडली। या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पैसे दुप्पट करण्याचा आमिष दाखवत एकानं ही चौघांची फसवणूक केलेली आहे आणि ही फसवणूक करत जवळपास 12 लाख रुपये लाटल्याची घटना घडलेली आहे। जालन्यामध्ये हा प्रकार घडला। जालना शहरातील इंदेवाडी या भागातली ही घटना आणि या प्रकरणी सध्या तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे आणि पोलीस नेमका कशा प्रकारे याचा तपास करतात, काय कारवाई केली जाते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। पैसे दुप्पट करण्याचा आमिष दाखवत चौघांची फसवणूक झाली, ज्यामध्ये 12 लाख रुपये उकळण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे। सध्या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत। एकानं ही फसवणूक केलेली आहे। जवळपास एकानं चौघांची फसवणूक करत 12 लाख रुपये उकळले आणि पैसे दुप्पट करण्याचं आमिष त्यांनी या चौघांना दाखवलेलं होतं। जालन्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। जालना पोलीस ठाण्यात या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्या सोबत आहेत। गौरव, अगदी खरं गावी आपण जर पाहायला गेलं तर सगळा प्रकार जो आहे हा जालना शहरातील इंदेवाडी या परिसरात घडलेला आहे। पैशांचा पाऊस पाडून तुम्हाला दुप्पट पैसे करून मिळतो असे आमिष दाखवून एकाने चौघांची तब्बल 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर या प्रकरणात आता तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि 4 जणांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात आपण जर पाहायला गेलं तर तक्रार दाखल झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर सदरील तक्रारदार हे बीड जिल्ह्यातील असून ते जालन्यामध्ये त्यांच्या सोबत हा फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे। जालन्यामध्ये एक जण पैशांचा पाऊस पडून पैसे दुप्पट करून देतो असं आमिष जे आहे हे यांना दाखवलं गेलं होतं 4 जणांना आणि त्यावरून ते जालन्यात पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने आले होते आणि आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर त्यांची आर्थिक फसवणूक झालेली आहे आणि तब्बल 12 लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे। आणि या प्रकरणी आता तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि तालुका पोलीस जे आहेत या प्रकरणाची आता तपास करताना पाहायला मिळत आहे। गौरी, हो नक्कीच गौरव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।